नमस्ते. जय महाराष्ट्र. माझ्या सर्व अंगणवाडी सेविकांना आपल्या माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते ताईंनो. सकाळपासून तुम्ही बघितलंच असाल चॅनलवर की आज 11 एप्रिल आपल्या सेवेला आज 10 वर्ष संपून 11 वर्ष पूर्ण होत आहे. त्या संदर्भात एक छोटंसं सेलिब्रेशन आपल्या बालचंबूसोबत करण्यात आलेलं आहे. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स पण आल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा वर्षाव जरी द्या पूर्ण महाराष्ट्रातील ताईंचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देते मी त्यांना आणि खूप खूप धन्यवाद पण देते ताईंनो. जसं की आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये सर्व ताई सोबत आहेत, त्या इथून पुढेही सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करते. तर आपल्या संघटनेमध्ये ज्या ताई नवीन आहेत त्यांचं देखील खूप खूप स्वागत. ज्या ताई अगोदरच्याच आहेत जॉईन त्यांचं देखील खरंच खूप अभिनंदन. ताईंनो, हा प्रवास 10 एप्रिल 2015 रोजी सुरू झाला होता आणि आज 10 एप्रिल 2026पर्यंत अविरत चालू आहे. तर अगोदर तुमच्यासारखीच मी नवीन होते, त्यामुळे काही दिवस आहे त्या परिस्थितीमध्ये काम करणं स्वीकारलं. बाकीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. नंतर 7-8 वर्षांनी वाटलं की ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे. खूप अनुभव घेतले या दिवसांमध्ये, परंतु अंगणवाडी ताईंची परिस्थिती काही बदलत नाही. बरोबर. आज जवळपास ICDS योजनेला 50 वर्ष झालेले आहे ताईंनो अंमलात येऊन. तरी पण ICDS ही योजना शासनाकडे कायमस्वरूपी नाही. कर्मचारी कायम सेवेत आहे. कर्मचारी कायम योजनांची कामं करतो. कायम कुठल्या ना कुठल्या कामासाठी शासन त्यांचा वापर करत असतं. परंतु खरं सांगायला गेलं तर या कर्मचाऱ्यांचा फक्त वापरच करून घेतला जातो आहे. हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे. तर आजचा व्हिडिओ लावण्यामागचं कारण पण तेच आहे ताईंनो, की कुठंतरी मनामध्ये सल आहे. कुठंतरी मनामध्ये थोडीशी कमीपणाची भावना आहे की समाजामध्ये एवढं चांगलं काम करताना आपल्या ताईंना कुठंतरी कमी लेखलं जातं. ही सल सगळ्यांच्या मनामध्ये आहे बघा. सगळ्यांच्या मनामध्ये ही सल घर करू नये. फक्त एवढंच आहे की कोणी बोलतं, कोणी बोलत नाही. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून ही तुमच्या मनातली जी सल आहे ती बोलून दाखवली जाते ताईंनो, जी कुठंतरी बाहेर येते आहे. आणि तुमच्या मनातलं जे काही दुःख असेल ते कुठंतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणा, आपल्या युनियनच्या माध्यमातून म्हणा, थोडंसं बाहेर येत आहे. आणि त्यामुळेच कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या चॅनलला म्हणा, आपल्या युनियनला म्हणा खूप प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कारण तुमच्या मनातला आवाज हा आपल्या चॅनलद्वारे सगळ्या महाराष्ट्रात शासनापर्यंत, सगळ्या आस्थापनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं एकमेव हक्काचं चॅनल म्हणजे आपली माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनल आहे ताईंनो. तर बाकीचं काही बोलण्या अगोदर तुमच्याशी मी काही या आस्थापनेतील या ICDSमधील जी आव्हाने आहे, अंगणवाडी सेविकांपुढची असेल, अंगणवाडी ताई मदतनीस ताईंपुढची असेल, ती आव्हानं मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर बघा ताईंनो, की अंगणवाडी सेविकांचा जेव्हा योजना स्थापन झाली त्यावेळेस अगोदर बालवाड्या होत्या आणि बालवाड्यांनंतर यांचं रूपांतर अंगणवाड्यांमध्ये झालं. तर 2000पर्यंत साधारणतः बालवाड्या होत्या आणि 2000 सालानंतर यांचं रूपांतर अंगणवाड्यांमध्ये झालं. आपल्यातील बऱ्याच ताई ह्या त्यावेळेस ₹100सुद्धा ताईंना मानधन नव्हतं बालवाडीचं काम करत असताना, तरी त्या ताईंनी त्या काळापासून हे काम चालू केलेलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी ICDS योजना सुरू झाली. त्या अंतर्गत जास्तीत जास्त विधवा महिलांना प्राधान्य दिलं गेलं. तसेच निराधार अनाथ महिलांना आधार देण्यासाठी ही योजना स्थापन केली गेली. परंतु आजच्या घडीला याच्या उलटी व्यवस्था आपल्याला बघताना म्हणजे याच्या उलटी परिस्थिती आपल्याला होताना दिसते बघा ताईंनो. त्याचं कारण असं आहे की जसं जसं काळ वाढत गेला तसं तसं आपलं म्हणजे जी आव्हानं आहेत ती वाढत गेली. महागाई वाढत गेली. पहिल्या काळामध्ये कमी मानधन होतं तर तेव्हा ॲडजस्ट करत होतात. बट तेव्हा महागाई पण नव्हती.
पण आत्ताच्या घडीला काय झालं आहे 2026पर्यंत की महागाईचा आगडोंब उसळला आहे आणि आहे त्या मानधनामध्ये आपल्या ताईच्या रोजीरोटी चालू शकत नाही. आणि जे तरी सेवेत आहेत त्यांचं तरी गोष्ट अजून वेगळी आहे, पण ज्या ताई आपल्या रिटायर झाल्यात, ज्या आजारी आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, ज्या ताई आपल्या विधवा आहेत, परित्यक्त आहेत, अनाथ आहे आणि निराधार आहे, अशा ताईंच्या कुटुंबाचं रोजीरोटी आहे त्या मानधनातून चालणं शक्य नाही ताईंनो. वारंवार वेगवेगळे व्हिडिओ लावून सांगण्याचा हेच प्रयत्न असतो की आपल्या ताईंना आहे ते मानधन अतिशय तुटपुंज आहे आणि मानधन वाढणं गरजेचं आहे. आता सत्य परिस्थिती जर बघितली तर आत्ताच्या काळामध्ये राज्य सरकार मानधन वाढून देणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती. कारण जस्ट आत्ताच 2025पर्यंत राज्य सरकारने चांगल्या प्रकारे मानधन वाढ केलेली आहे. 5,000 मानधन वाढ केली होती घोषित, परंतु ती तेवढी काही आपल्याला मिळाली नाही. ॲटलिस्ट 3,000 रुपये मानधन वाढ मिळालेली आहे आणि 2,000 रुपये जे आहे ते आपल्याला प्रोत्साहन भत्त्याच्या मार्फत येत आहे. तर असं असलं तरीही सेविका आणि मदतनीसचे हाल संपत नाही. सेविकाची तरी जैसे थे परिस्थिती आहे, पण मदतनीस ताईची खूपच हालाकीची परिस्थिती आहे. 7,000-7,500 मानधन म्हणजे आजकाल काहीच नाही ताईंनो. 7,500मध्ये आज या महागाईच्या काळामध्ये त्यांनी रोजीरोटी कशी चालवायची ताईंनो? त्यांच्या लेकरं बाळ आहे, मुलांचं शिक्षण कसं करायचं? जर कुटुंबामध्ये पुरुष असेल तर ठीक, पण पुरुष नसेल तर तो कुटुंबाचा गाडा त्या स्त्रीने कसा हाकायचा? आज मदतनीस ताई विधवा आहेत, निराधार आहेत. एवढ्या सेविकेच्या वेळापर्यंतच अंगणवाडीमध्ये थांबतात, सेविकेच्या पेक्षाही जास्त काम करतात. अगदी अंगणवाडी अगोदर उघडण्यापासून तर अंगणवाडी बंद करेपर्यंत त्या काम करतात. परंतु त्या तुलनेने इतर मानधनाखेरीज त्यांना एक रुपया तर कुठला येतच नाही. आणि असं म्हटलं जातं की मदतनीसने देखील ऑनलाईन काम करायचं आहे किंवा ऑनलाईन काम करण्यासाठी मदतनीस त्यांनी मदत करायची आहे. परंतु मदतनीसला ऑनलाईन कामामध्ये समाविष्ट करताना शासनाने मदतनीसांना मोबाईल दिलेले आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे शासनाने अंगणवाडी मदतनीसांना मोबाईल रिचार्ज दिलेले आहे का? हा बी एक महत्त्वाचा प्रश्न आहे ताईंनो. कारण जर मदतनीस ताईला मोबाईल नाही दिलेला, तिला रिचार्ज नाही दिलेलं, तिला ऑनलाईन कामाचं प्रशिक्षण दिलेलं नाही आहे, मग अशा अवस्थेत मदतनीसांनी ऑनलाईन कामासाठी कशासाठी मदत करावी? आणि केली जरी चुकूनही केली प्रोत्साहन भत्त्यासाठी, तर तो सुद्धा एक कर्मचारीच आहे ना. मान्य आहे की मदतनीसचा बी ऑनलाईन माहिती गेली तरच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, परंतु मग तिला देखील मोबाईल देण्यात यावे. तिच्याकडून पण तुम्ही ऑनलाईन कामाची अपेक्षा करता, तिला पण प्रोत्साहन भत्ता आहे, तर तुम्ही त्यांना पण मोबाईल द्या. आणि नाहीच तुमची मोबाईल देण्याची ऐपत, तर तुम्ही मदतनीस ताईंना रिचार्ज मारून द्या, बरोबर? आता सेविकांना देखील येतात ते 500 रुपये, पण ते पण तुटपुंजेच आहे. तसं पाहायला गेलं तर आपण आता रिचार्ज एवढे मागले आहे की रिचार्ज जवळपास महिन्याकाठी 350-400 रुपयाचा बॅलन्स लागतो 5Gला. त्याच्यामुळं 500 रुपये तर एकदम तुटपुंज आहे, पण निदान तेवढे 500 का होईना पण मदतनीस ताईला दिले गेले पाहिजे. हा विचार तुम्हाला पटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण ऑनलाईन कामामध्ये आपल्या ताईंचा देखील तेवढाच सहभाग आहे, त्यामुळे त्यांना देखील मोबाईल रिचार्जचे पैसे देण्यात यावे आणि त्यांना देखील नवीन मोबाईल देण्यात यावे काम करण्यासाठी. किंवा आहे हे जरी मोबाईल त्यांना दिले सेविकांचे, तरी अंगणवाडी सेविकांना टॅब उपलब्ध करून द्यावे. मोबाईल पाहिजे, डोळे गेलेत ताईंचा, एवढे हलाखीची परिस्थिती जगत असताना त्यांना रजिस्टर मेंटेन करायचं आहे, त्यांना ऑनलाईन माहिती भरायची आहे, शासनाच्या अनेक योजना आहे, वेगवेगळ्या परिस्थितीतून मदतनीस आणि सेविका जात आहेत. खरं आजचा व्हिडिओ लावण्याचं तारण आणि तळमळ एवढी एकच आहे ताईंनो, की अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना खरा वाली कोणी नाही, आपल्या महिला बालकल्याण खात्याची मंत्रीसुद्धा असं म्हणायला हरकत नाही ताईंनो. कारण अंगणवाडी सेविकांची परिस्थिती बदलत नाही. अंगणवाडी मदतनीसांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे आणि समाजामध्ये आपल्याला मान सन्मान न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला मानधन कमी आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या लोकांप्रमाणे आपल्याला मानधन होईल, त्यावेळेस 100% आपल्याला समाजामध्ये मान सन्मान येईल. किती पण म्हटलं आपण की खूप महत्त्वाचं काम करतोय, सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या भारतात आपण
अगोदर फाउंडेशनचं काम करतो आहे. जे बेसिक नॉलेज आहे, जे बेसिक प्री प्रायमरी स्कूल एज्युकेशन आहे ते आपण आपल्या अंगणवाडी सेविका देत आहेत. मातीचा जो गोळा असतो त्या गोळ्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम आपल्या अंगणवाडी सेविका करतात आहे. परंतु आज त्यांचीच एवढी वाईट परिस्थिती आहे आणि हलाखीची परिस्थिती आहे की त्यांना त्यांचं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी सुद्धा अडथळा येत आहे. आणि हा अडथळा आल्यामुळे कुठेतरी गुणवत्ता ढासळत आहे, कुठेतरी पटसंख्या कमी होत आहे, योजनाबाह्य कामे लादली जात आहेत, ऑनलाईन कामाचा भडीमार आहे. त्यामुळे कुठेतरी मुलांना शिकवण्यात आणि गुणवत्ता देण्यामध्ये देखील आम्ही कमी पडत आहे. हे सुद्धा आम्ही तुम्हाला मोठ्या मनाने मान्य करतो. त्यामुळे सरकारला हीच विनंती असेल की अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, यांना योजनाबाह्य कामं देऊ नये. त्यांना किमान त्यांचा योग्य मोबदला द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राज्याचं सोडा, पण केंद्राचा जो मानधनवाढीचा मुद्दा आहे तो आपण लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. कारण केंद्राचं मानधनवाढीसाठी आपलं पथक जे दिल्लीला जाणार आहे त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओतून आणि ग्रुपवरून सांगणारच आहे की आपल्याला लवकर दिल्लीला जायचं आहे. आणि दिल्लीला गेल्यानंतर आपल्याला तिथे माननीय अन्नपूर्णा देवी आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहे त्यांची आपल्याला भेट घ्यायची आहे. आणि तिथे गेली 2017पासून आपलं राज्याचं केंद्राचं मानधन वाढलेलं नाही आहे, महागाई मात्र भरपूर वाढलेली आहे. त्या तुलनेत आपल्याला केंद्राचं मानधन वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपली टीम दिल्लीला जाणार आहे. तर युनियनच्या ग्रुपला मेसेज टाकणारच आहे. ज्यावेळेस आपल्याला दिल्लीला बोलावणं येईल त्यावेळेस आपल्याला दिल्लीला जायचं आहे आणि त्या आशयाचं पत्र देखील आपण टपाल दिल्ली मंत्रालयात केलेलं आहे. लवकरच बोलावणं झाल्यानंतर आपण दिल्लीला जाणार आहे. अब दिल्ली दूर नाही, अब मंजिल दूर नाही. जोपर्यंत केंद्राचे मानधन वाढ मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही ताईंनो. आणि जोपर्यंत आपली परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत आपला संघर्ष कायम सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन संघटनेच्या कायम पाठीशी राहा, मोठ्या प्रमाणात सदस्य व्हा, जेणेकरून संघटनासुद्धा सदस्यांशिवाय चालू शकत नाही. आज मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी चालू आहे. संघटनेत सदस्य व्हा आणि आपले प्रश्न आपले अडचणी सोडवण्यासाठी आपणच सक्षम राहा. कोणाचं वय अवलंबून राहू नका, कोणाच्या धमकीला बळी पडू नका. आणि कोणी जरी धमकी देत असेल तर कोणाला 1 रुपया वाढव देऊ नका. वार्षिक वर्गणी खेरीज 1 रुपयाही देखील कोणी कोणत्याही संघटनेला द्यायची गरज नाही आहे. वारंवार व्हिडिओतून मी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही अजूनही त्यांना मोठं करत राहिले तर तुमची परिस्थिती बदलणार नाही. हां, त्यांची परिस्थिती मात्र बदल, पण तुमची परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे तुमची जर परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला, तुमचा विचार बदला आणि कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कोणाच्याही धमक्यांना बळी पडू नका. एवढी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती येत आहे की तुम्ही तुमचा स्वतंत्र निर्णय घ्या. बदल घडवायचा असेल तर घडवा. ज्या जुन्या सेविका होत्या त्यांना अजिबात माझं काही म्हणणं नाही, पण ज्या नवीन ताई आहे, ज्या नवीन मदतनीस आहे, नवीन सेविका आहे, त्यांनी ही परिस्थिती घडवा आणि बदल घडवण्यासाठी सपोर्ट करा. जिथं तुम्ही आज 40 वर्ष राहिले त्यांनी तुमच्यासाठी काय केलं याचा अनुभव घ्या. 12-13 हजार म्हणजे मानधन जास्त नाही आहे ताईंनो. 6-7 हजार म्हणजे मदतनीचं मानधन पुरेसं नाही आहे ताईंनो. याच्यामध्ये प्रपंचाचा गाडा आपण हाकू शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे ताईंनो. आणि जर हा व्हिडिओ, हा विचार तुम्हाला पटत असेल, ही तळमळ तुम्हाला पटत असेल तर 100% व्हिडिओ व्हायरल करा, शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवर. आणि आपली परिस्थिती बदलणं का गरजेचं आहे याचा विचार करा. जेव्हा आपलं मानधन वाढेल त्यावेळेस आपली समाजात पद आपोआप वाढेल. किती तुम्ही प्रामाणिकपणे काम करा त्याला कोणी विचारत नाही. आज तुम्ही किती कमावता, तुम्ही जितके पैसे कमावता तितकी तुम्हाला इज्जत दिली जाते, हेही लक्षात ठेवा. आणि आज आपलं मानधन वाढल्यानंतर आपल्याला समाजात आपोआप किंमत येणार आहे, कुटुंबात किंमत येणार आहे. त्यामुळे मानधनवाढीचा हा लढा आपण यशस्वी करण्यासाठी असंच एकजूट राहावं अशी माझ्या आजच्या व्हिडिओतून तुम्हाला विनंती आहे. आणि बाकी सदस्य नोंदणीचं काम चालू आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. मोठ्या प्रमाणावर सदस्य होऊन जा. आपले व्हिडिओ आवडल्यास शेअर करत राहा आणि चॅनलवर कनेक्ट राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन विचार घेऊन. तोपर्यंत असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या. आज 11 वर्ष पूर्ण झाले आहे सेवेला. अशीच अविरत सेवा, प्रामाणिक तुमची पण न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मला ताकद देईल असा आशीर्वाद द्या. कायम तुमच्यासोबत राहसेल. निम्म्या रात्री, अर्ध्या रात्री हाक मारा, फोन करा, कधीही तुमच्यासाठी आपण हजर असेल हा शब्द मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला देते. धन्यवाद ताईंनो. जय महाराष्ट्र.